आता अंगूरचा सध्या सीझन आहे, तर सीझन असताना मी मार्केटमधनं अंगूर आणलेत, पण ते अंगूर आंबट निघाले. तर ते अंगूर आंबट निघाले तर कोणी खात पण नव्हतं आणि एवढे सारे अंगूर फेकायचे तर इच्छा पण होत नव्हती, मन पण होत नव्हतं. तर त्या आंबट अंगुरांपासनं मी 2 जबरदस्त अशा रेसिपी केल्या आहेत, ज्या तुम्ही चाटून पुसून खाल. तर रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवात करण्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर लाईक, शेअर आणि कमेंट तर नक्कीच करा. हॅलो फ्रेंड्स, मी लतिका, लतिकाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. बघा, इथे मी अंगूर घेतले आहेत, स्वच्छ असे धुवून घेतलेत याला. आता आपण इथे गॅसवर कढई ठेवली आहे. कढईत मी साधारणतः छोट्या चमचानी 2 चमचे तेल घालून घेतलं आहे. आता त्यात घालणार आहे, सगळ्यात पहिले तेल तापलं की अर्धा चमच्यापेक्षाही कमी राई, ती तडतडू द्यायची. ती तडतडलीनंतर त्यात घालायची अर्धा चमचा मेथी. मेथी पण छान तेलात होऊ द्यायची, करपू नाही द्यायची, फक्त तडतडू द्यायची. करपली तर चव छान येत नाही. त्यानंतर अर्धा चमचा जिरं, त्यासोबत अर्धा चमचा सोप. सोपणी या पदार्थाला चव अशी अप्रतिम अशी येते. त्यासोबत कलोंजी. कलोंजी म्हणजे आपल्या कांद्याच्या बिया, या पण घातलेल्या आहेत. या पाचही जेव्हा मिक्स होऊन या पदार्थाला जो फ्लेवर येतो खूप छान असा येतो. तर याला छान तेलात मंद आचेवर होऊ द्यायचं. सगळे पदार्थ सगळ्या त्या ह्या तडतडले पाहिजेत. त्यात आता 1 वाटी मी अंगूर घालून देणार. 1 वाटी अंगूर यात घातले आहेत आणि 1 वाटी अंगूर मी दुसऱ्या रेसिपीसाठी वाचवून ठेवले आहेत. याला पण छान तेलात होऊ द्यायचं, अगदी मंद आचेवरच होऊ द्यायचं. बघा, आता यात थोडं मीठ घालणार. 1 चमचा मीठ घातलं आहे मी साधं, कारण की त्यात मला अजून काळं मीठसुद्धा घालायचं आहे, म्हणून त्यामुळे दोन्हीचं बॅलन्स झालं पाहिजे, त्यानुसार आपण मीठ घालायचं. आता याला झाकून 2 मिनटं शिजू देणार. बघा, अंगूर आपले सॉफ्ट झाले आहेत छान. आता यात आपण काळं मीठ घातलेलं आहे मी 1 चमचा. याला पण छान मिक्स करून घ्यायचं. त्याचबरोबर 1 चमचा तिखट घातलेला आहे, अर्धा चमचा हळद. याला पण छान मिक्स करून घ्यायचं. गॅस मंदच ठेवायची, कारण की मसाले करपले नाही पाहिजे. त्याचबरोबर अर्धा वाटी मी साखर घातलेली आहे. तुम्ही साखरेऐवजी गूळ घालू शकता किंवा दोन्ही अर्ध अर्ध प्रमाण घेऊन सुद्धा तुम्ही घालू शकता. याला पण छान मिक्स होऊ द्यायचं. बघा, अशा प्रकारे छान मिक्स करून घ्यायचं. बघा, साखरेला पाणी सुटलं आहे. आता यात मी अर्धा वाटी पाणी घालते आहे आणि याला झाकून व्यवस्थित शिजू देते. इथे मी हिंग पण घालते आहे. हिंग म्हणजे पोटाला, आपल्याला गॅस किंवा पोटाला छान राहते, म्हणून मी थोडी हिंग घातलेली आहे. याला झाकून अगदी 2 मिनटं उकळी येतपर्यंत शिजू देणार. बघा, उकळी आलेली आहे. उकळी आली, या स्टेजला काय करायचं आहे, आपले जे अंगूर आहे हे थोडे यात मॅश करायचे, हलके हलके, म्हणजे जो अंगूरचा फ्लेवर आहे तो या रश्श्यात जाणार आणि खूप छान अशी आपली रेसिपी बनणार. तर हलकं हलकं मॅश करून घ्यायचं आणि पाणी आटू द्यायचं. एकदम पातळ नाही ठेवायचं, थोडी घट्ट कन्सिस्टन्सी असेल अशा प्रकारे आपण याला रस्सा ठेवायचा. बघा, अशा प्रकारे आता ही रेसिपी तयार झाली आहे. याला थंड झाले की मी सर्व करते. त्याचबरोबर आता दुसऱ्या रेसिपीला पण सुरुवात करूया. तर इथे मी मिक्सरचं पॉट घेतलेलं आहे, त्यात मी 4 मिरच्या घातलेल्या आहे. या मिरच्या फिक्क्या आहे म्हणून मी 4 घेतल्या. तुमच्याकडची जर मिरची तिखट असेल तर 1 किंवा 2च घ्या. यात 1 मूठ सांबार घेतलेला आहे, म्हणजेच कोथिंबीर घेतलेला आहे. 1 वाटी अंगूर घेतलेले आहेत. त्यासोबत यात चवीपुरतं मीठ, काळं आणि साधं मीठ दोन्ही घालणार आहे मी, त्यामुळे काळं मीठ पण मी 1 चमचा घातलेला आहे. त्याचबरोबर अर्धा लिंबाचा रस घातलेला आहे. आता याला छान बारीक पेस्ट करून घ्यायची. बघा, किती छान झालेली आहे. दोन्ही रेसिपी इतक्या जबरदस्त आहे की तुम्ही पराठ्याबरोबर खा, ढोकळा, समोसा, कुठल्याही स्नॅक्स बरोबर खा, खूप जबरदस्त अशी लागते. तर मग यावेळेला नक्की अंगूर आणले आणि आंबट जर असेल तर बनवून बघा, खाऊन बघा आणि मित्रांना शेअर करून बघा.
तर भेटूया पुढच्या रेसिपीत. तोपर्यंत बाय.